मी चांद मदार छप्रबंद. मी इथं पूनम गेटला बसलेलो आहे. आज 44 दिवस झालं, आत्तापर्यंत मला न्याय भेटला नाही. इथं न्याय भेटतं आहे म्हणून बसलो आहे मी, पण आत्तापर्यंत मला न्याय नाही आहे. आज 44 दिवस झालं, आत्तापर्यंत न्याय भेटला नाही मला. आणि कोण येऊन विचारलं नाही कसं काय झालं विचारा ना तुम्ही. तर माझं हे आहे की माझं घर बळकवण्याचं कोशिश केले. कसं राजीव फिरेंगे विजय फिरेंगे. आणि ह्या लोकांनी पुण्यावरचे बाया आणले, 10-12 बाया पुण्यावरचे इथं दिसत आहे. 10-12 बाया पुण्यावरचे आणले, आणून रात्री 11 का 12 वाजता आणून आम्हाला सगळं सामान बाहेर काढून टाकून दिले. आम्हाला मारहाण केले, मारहाण करून आम्हाला बाहेर हाकलून दिले. बाहेर हाकलून दिले, आमचा रस्ता बंद करून टाकले त्यांनी. हे बाया कुठले आहे ती हे तुम्ही तपासा जरा इथले. अरे मालक आम्हाला दिले ती, आम्ही घेतला आहो. आमच्याकडे कागदपत्र आहे, त्यांच्याकडे काय बी नाही आहे. हां, आणि हे काय न्याय कसं आहे ते बघा म्हणालो मी. हे बाया कुठली आहे ती चला जे करले न केलं त्यांचा तपासता को नाही तुम्ही. बाया कुठली आहे ती काय आहे ते तपासून आम्हाला न्याय द्या. बघा तपासा म्हणून एवढं म्हणालो आम्ही. आणि तुम्हाला हे वाटत असेल साहेब आमच्याकडे कागदपत्र पूर्ण क्लिअर आहे, टॅक्स पावती क्लिअर आहे. बाजूवाल्या जे कब्जा हे करून बसलं आहे, जागा बळकावून बसलं आहे, त्यांच्यापाशी काय सुद्धा नाही आहे. आम्ही म्हणालो त्यांना की जरा चौकशी करा साहेब, तुम्ही चौकशी करा, बघा आम्हाला न्याय द्या. आणि हिने काय बी नाही आहे ते बघी नाही आणि काय बी नाही. आज 42 दिवस झालं, 44 दिवस झाला आज आम्ही बसलो होतो. आत्तापर्यंत कोण दाखल बी नाही, अजून काय विचारले बी नाही. कसं काय आम्हाला न्याय द्या म्हणून बसलो होतं. आणि हे भांडण करायला लागली ती. हा बघा आम्हाला घरातनं बाहेर हाकलून द्यायला लागली ती. हा बघा इथं घरातनं बाहेर हाकलून द्यायला ती. हे बाया पुण्यावरची बाया आणले, ते कुठले ते चौकशी करा हो साहेब. आता कुणाचे घर कोण बी असा कब्जा करत बसलं तर आतापर्यंत किती कब्जा केले ते बघा. तुम्हाला पूर्ण रेकॉर्ड माहीत पडतं आहे. आता माझं एकट्याचं नाही आहे, आता किती कब्जा केले असेल, किती त्यांनी काय केले असेल ते त्यांचं रेकॉर्ड काढा, त्याला माहीत पडतं आहे साहेब. त्यांचं रेकॉर्ड काढा, त्यांनी काय केले काय नाही सगळं माहीत पडतं आहे. आम्ही तर आमचा रेकॉर्ड बघा. आम्ही असं असलं तर आम्हाला घाला आतमध्ये काय, तसं आमचा रेकॉर्ड निघालं तर आम्हाला आतमध्ये घाला बिंदास. आम्ही काय म्हणत नाही. त्यांचं रेकॉर्ड बघा, त्यांनी काय ती पहिल्यापासून काय त्यांचं रेकॉर्ड आहे ते सगळं रेकॉर्ड काढा. आम्हाला न्याय द्या साहेब, आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही इथं बसलो. इथं न्याय भेटते म्हणले आम्हाला. उपोषणला इथं पूनम गेटला न्याय भेटतं म्हणून बसलो. आत्तापर्यंत आम्हाला न्याय नाही आहे. कसं करतो बघा साहेब, आम्हाला न्याय द्या. एवढा दिवस बसलो आम्ही, न्याय भेटतं. आत्तापर्यंत आमचं कोण दाखल बी केलं नाही आणि न्याय बी नाही आहे. अहो आम्ही म्हणतो साहेब तुम्ही निसतात तुम्ही बघा हे कुठले ते बाया बघा, कुठले येऊन आम्हाला का घरातून बाहेर हाकलून दिले ते बघा तुम्ही, तर तुम्हाला माहीत पडेल. चला तिथले नाही आहे, इथले सोलापूरचे नाही आहे, पुण्याची बाया आणून आमचं घर बळकवण्याचा प्रयत्न करायला लागले तिने. आणि राजीव फिरेंगे विजय फिरेंगे तिने आणलेलं हे सगळं बायांना आहे ना, तिने आणून आमचं घर हे केले. आणून घर कब्जा करून तिथं बघा ते झेंडा लावायला लागली ती. हे निळा झेंडा आम्ही बी मानतो, निळ्या झेंड्याला काय आम्ही मानतो. पण हे असं निळ्या झेंडा लावले की आम्ही आज शिरत नाही, आम्ही हे करत नाही म्हणून असं लावती ती. आणि आम्ही त्या दिवशी आम्ही सकाळी अजून गेलो आहोत तर बायका कपडे फाडून यायला लागली ती समोर. आता कसं जातो साहेब तुम्ही सांगा. आमचं घर तुम्ही म्हणता तुमचं घर आहे तुम्ही बघा. हां, आज एवढा दिवस झाले आम्ही बसलो आहो. आम्ही साहेब आम्ही कायदा हातात घेत नाही म्हणून इथं बसलो आहो. तसा म्हटलं तर आम्ही बी भांडण करून आम्ही बी काढायला येत होतो, पण नाही आहे कायदा. कसा आहे आता बघा, त्याने घर आमचं हे करून आमच्यावर अल्टरशिट घातले. आम्ही त्यांना शिवा दिले म्हण, आम्ही मारलो म्हण. अहो आम्हाला प्रूफ दाखवा. आम्हाला हे तिने घातलेत ना ते मंजूर आहे आम्हाला. आमचं प्रूफ तर दाखवा. आम्ही फोटोमध्ये तर दाखवा आम्ही हाय शिवा दिलेले, आम्ही त्यांना मारलेला तुम्ही दाखवा. तुम्ही काय
आमच्यावर इथं तिने 11 दिवस उपासनेला बसले ती आमच्यावर अल्ट्रासिटी काढले. अहो आता आम्ही 42 दिवस झाले आमच्यावर काय बी नाही आहे. आम्ही एवढं दिवस बसलो आम्हाला काय नाही आहे. त्यांच्यावर मला तर ॲक्शन घेतली आमच्यावर ॲक्शन नाही. बघा आमचं कागदपत्र बघा. हां कागदपत्र बघून हे करा.